बदलापूर बलात्कार प्रकरणात अक्षय शिंदे आरोपीला काल ठाणे क्राइम ब्रांच टीमने तलोजा जेलमधून 5:30 वाजता ताब्यात घेतले। तपास कामी त्याला ठाण्यात घेऊन येत असताना मुंब्रा बायपास या ठिकाणी 6 ते 6:15च्या दरम्यान तेथे दोघांमध्ये चकमक झाली। पाहायला गेले तर अक्षय शिंदे याने पोलीस अधिकारी यांची रिव्हॉल्वर खेचून त्यांच्यावरती 3 गोळ्या फायर केले। त्यापैकी एक गोळी जे ते पोलीस अधिकारी यांच्या डाव्या मांडीला लागली, तर 2 राऊंड जे ते इतरत्र फायर झाले। पोलिसांनी बचाव कार्यासाठी संरक्षणार्थ अक्षय शिंदे यांच्यावरती एक गोळी जे ते फायर केली। त्यामुळे पाहायला गेलं तर अक्षय शिंदे यांना कळवा रुग्णालयामध्ये जखमी अवस्थेत आणले असता कळवा रुग्णालयाने त्याला मृत घोषित केले। तर दुसरीकडे दोन्ही पोलीस अधिकारी जे जखमी झाले त्यांना कळव्यातून थेट ज्युपिटर रुग्णालयामध्ये हलवण्यात आले। निलेश मोरे आणि संजय शिंदे असे 2 पोलीस अधिकारी या पोलीस व्हॅनमध्ये होते, ज्या पोलीस व्हॅनमध्ये जो पोलिसांनी अक्षय शिंदे यांचा एन्काउंटर केला त्या पूर्ण पोलीस व्हॅनची जे सकाळपासून जे ते या ठिकाणी तपासणी करत येत आहे। पाहायला गेलं तर SITची टीम असेल, ठाणे क्राइम टीम असेल, तसेच या ठिकाणी फॉरेन्सिक लॅबची देखील टीम या ठिकाणी आली होती। पाहायला गेलं तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो की सकाळपासून या पोलीस व्हॅनची याची तपासणी फॉरेन्सिक लॅब टीम करत आहे आणि यामध्ये त्यांनी काही रक्ताचे नमुने असतील, या ठिकाणी फायरिंग झाली त्या देखील सर्व नमुने जे ते गोळा केलेले आहेत। मात्र दुसरीकडे ह्याच फॉरेन्सिक टीम आणि क्राइम ब्रांचच्या टीमने आणि तसेच ठाणे पोलिसांच्या पथकाने मुंब्रा बायपास गाठला आणि त्या मुंब्रा बायपासवरती देखील या ठिकाणची पाहणी केली आणि तिकडचा पंचनामा देखील केला। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये अक्षय शिंदे हा जो आरोपी आहे त्याला या संदर्भात पाहायला गेलं तर त्याच्यावरती दुसरा देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या संदर्भात पूर्ण टीम जे ते अनेक वेळा त्याला तपास कामी घेऊन या ठिकाणी तपास करत होती। मात्र अशा पद्धतीने जी चकमक झाली त्यामध्ये अक्षय शिंदेने अक्षरशः पोलिसांवरती ज्या गोळ्या झाडल्या असं पोलिसांचं म्हणणं आहे। त्यानुसार पोलिसांनी बचाव कार्य म्हणून त्याच्यावरती देखील एक गोळी झाडली। त्यामुळे पूर्ण प्रकरणाला आता वेगळं वळण लागलेले। बलात्कार प्रकरणात बदलापूर प्रकरणात अक्षय शिंदे यांना फाशी द्यावी अशी जी मागणी अनेक संस्थांकडून होत होती, विरोधकांकडून होत होती। मात्र आता विरोधकांनी देखील आता सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचं काम केलं। त्यामुळे अशी फायरिंग ही संशयास्पद असल्याचं देखील या ठिकाणी सांगितलं जातं। त्या मात्र दुसरीकडे सर्व तपास जो आहे तो ठाणे पोलीस, क्राइम ब्रांच पोलीस तसेच या ठिकाणी SIT जे नेमले ते देखील करत आहे। त्यामुळे फॉरेन्सिक टीममध्ये आता नमुने ज्या पद्धतीने मिळालेत ते पुढे तपासात काय उघडकीस येईल हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर अक्षय शिंदेला ज्या पद्धतीने पोलिसांनी एन्काउंटर केलं त्याचं देखील या ठिकाणी स्वागत सत्ताधारी असतील इतरांनी केलेलं आहे। मात्र अशा प्रकारची जी घटना घडलेली आहे त्यामुळे नक्कीच या घटनेच्या नंतर आता पोलिसांवर देखील संशयाचा एक सुई आणि आरोप विरोधकांना केला जातो। मात्र सध्या तरी पाहता ठाणे पोलीस याबाबत अद्यापही काय बोलले नाही। मात्र मीडियाशी या माध्यमात सांगणार आहे। मात्र या पद्धतीने ज्या पद्धतीने मुंब्रा बायपासवरती 6 आणि 6:15च्या दरम्यान ज्या गाडीमध्ये व्हॅनमध्ये ही फायरिंग झाली, ही गाडी सध्या पोलीस मुख्यालयाच्या मैदानामध्ये आहेत आणि त्याच माध्यमातून पाहू शकतो की या व्हिडिओच्या माध्यमातून की ही व्हॅनची पूर्ण तपासणी सकाळपासून करण्यात आलेली आहे। पोलिसांची पूर्ण टीम यामध्ये लागलेली आहे। तर त्यांच्या अक्षय शिंदे यांच्या घरातल्यांनी देखील पोलिसांवरती आरोप केलेले आहेत की अक्षय शिंदे या गोष्टी करू शकत नाही। त्यामुळे नक्कीच कुठेतरी या प्रकरणात आता सखोल तपास व्हावा अशी देखील आता विरोधकांची मागणी आहे। त्यामुळे नक्कीच या प्रकरणी आता पुढे पोलीस काय तपास करतात आणि या संदर्भातला काय अहवाल देतात हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा रोशनसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।